सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद अनेक अनेक। आणि आपण गेल्या दिवसांपासून अनेक गोष्टी पाहत आहोत आणि लॉकडाऊन जे झालेलं आहे आपण थोडे दुःखी आहोत त्याच्यासाठी, कारण घरातच आपल्याला आहे। परंतु एक दृष्टीने निगेटिव्ह गोष्टी कधीच कुठल्या पाहायच्या नाही, नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींवरती आपण कॉन्सन्ट्रेट करायचं आणि त्याचा जर विचार केला तर समजायचं आपल्या कुटुंबाबरोबर आणि सहभागिता करण्यासाठी परमेश्वराने हा समय दिलेला आहे आणि आपली आत्मिक उन्नती, आपली आत्मिक वाढ करण्यासाठी प्रभूने आपल्याला हा समय दिलेला आहे। असा आपण त्याच्याबद्दल विश्वास ठेवायचा आणि त्या पॉझिटिव्ह गोष्टीकडे पाहून त्याच्यानुसार आपण प्रयत्न करायचा की आपल्या लाईफमध्ये एक पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मक दृष्टिकोन जो आहे तो आपण भरून घ्यायचा आहे। आणि हे जे लॉकडाऊनचे दिवस आहे, आपण बहुतेक जण घरामध्ये आहे, तर मी अपेक्षा आणि आशा करते की आपण दररोज तर ह्या गोष्टी बोलतच आहोत आणि त्याच्या लॉकडाऊनच्या पण अगोदरपासून खूप वर्षांपासून मी तेच बोलत आहे की आशा करते की तुमच्या कुटुंबाबरोबर तुम्हाला चांगला समय तुम्ही देऊ शकत असताल। प्रार्थनेसाठीचा म्हणते, फक्त रोज चांगल्या चांगल्या डिशेस बनवून खाण्यासाठीचा नाही म्हणते मी, कारण सध्या सगळीकडे तेच चालू आहे। फोटो स्टेटसवरती सगळ्यांचे तेच असतात, आज हे बनवलं, आज ते बनवलं। चांगलं आहे, व्हेरी गुड, खूप छान, प्रभूची स्तुती असो। पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की कौटुंबिक प्रार्थना करावी। आणि दुःखाची गोष्ट आहे, खूप कमी लोकांच्याकडं तसं काय असतं। मला कोणाचे फोटो दिसले नाही की कुटुंब मिळून प्रार्थना करतानाचे फोटो किंवा कुटुंबांनी मिळून प्रार्थना केली आणि प्रभूने काहीतरी, खूप कमी लोक चर्चमध्ये पण आपल्या साक्षी मिळाल्या आपल्याला, एक दोन, त्याबद्दल प्रभूची स्तुती असो। बट अदरवाईज खूप थोडं आहे। असो प्रत्येकाची वैयक्तिक इच्छा, तरी सुद्धा तुम्हाला उत्तेजन देईल की अधिक वेळ प्रार्थनेमध्ये आणि कौटुंबिक प्रार्थनेत, वैयक्तिक प्रार्थनेमध्ये द्या आणि त्याचबरोबर त्याच्या पवित्र वचनांवरती मनन करण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी, शास्त्राभ्यास करण्यासाठी अधिक आणि अधिक वेळ देण्याचा प्रयत्न करा, असं तुम्हाला उत्तेजन देईल। आज मला त्याच विषयावरती बोलायचं आहे की देवाचं जे वचन आहे, त्याचं पवित्र शास्त्र, त्याचं पवित्र जे वचन आहे ते आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे। आणि आज आपण पवित्र शास्त्राबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत की माझ्यासाठी पवित्र शास्त्र काय आहे आणि देवाचं वचन पवित्र शास्त्राबद्दल काय सांगतं। मी काल परवा कधीतरी यूथ मीटिंग झाली आणि त्यावेळेस सुद्धा आम्ही देवाचं वचन किती महत्त्वाचं आहे याच्यावरतीच बोललो होतो। मी त्याच्यापैकी काही भाग सुद्धा सुरुवातीला सांगणारच आहे आणि मग अजून पुढचे काही वचनं आहेत आणि ते पाहणार आहोत। सर्वात प्रथम आपण योहानकृत शुभवर्तमान ह्याचा पहिला अध्याय आणि त्याचं पहिलं वचन पाहूयात। योहान 1:1। आपल्या सर्वांना, बहुतेक लोकांना हे वचन पाठच असतं। योहान 1:1 सांगतं, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता। खूप महत्त्वाचं आहे। शब्द जो देवाचं वचन आहे त्याच्याबद्दल ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तो शब्द जो आहे तो देव होता। कधी? प्रारंभापासूनचा जो शब्द आहे तो देव आहे। खूप महत्त्वाचं आहे। आणि जर आपण 14वं वचन पाहिलं तर त्या 14व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते। आपल्याला माहिती आहे देवापासून आलेला एकुलता एक कोण आहे। योहान 3:16 म्हणतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला। देवापासून स्वर्गामधून आलेला जो एकुलता एक आहे म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे की तो शब्द आहे आणि तो शब्द देही झाला, असं ह्या ठिकाणामध्ये म्हटलेलं आहे। ज्यावेळेस कुमारी मारिया होती आणि तिच्याकडे सुद्धा देवदूत आला आणि देवदूतांनी तिला सांगितलं की तू पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भवती होशील आणि पुत्र प्रसवशील, त्याचे नाव तू येशू ठेव। तेव्हा तिने म्हटलं की मला पुरुष ठाऊक नाही, कारण ती कुमारी होती। आणि त्याने तिला म्हटलं की परात्पराचं सामर्थ्य तुझ्यावरती छाया करेल आणि मग तू गर्भवती होशील। तो जो शब्द आहे
जो कार्यकारी शब्द आहे, देवापासूनचा शब्द आहे, तोच गॅब्रियल देवदूत जो आहे तो घेऊन आला होता मरियेकडे. उत्पत्ती 1:1 जर बघितलं आपण तर त्या ठिकाणामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. उत्पत्ती 1:1 आणि योहान 1:1 ह्या दोन्ही शब्दांची सुरुवात प्रारंभी ह्या शब्दाने होते. आणि शब्द हे महत्त्वाचं आहे. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. देवाने कशी पृथ्वीची आणि सर्व गोष्टीची मनुष्य सोडता सर्वांची निर्मिती कशी केली आपल्या सर्वांना माहिती आहे. देव बोलला आणि गोष्टी अस्तित्वात आल्या. त्याने शब्दाच्या द्वारे गोष्टींची निर्मिती केलेली आहे. म्हणजे हा जो शब्द आहे, जो देही झालेला प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो प्रारंभापासून अस्तित्वात आहे. येशू ख्रिस्त म्हणजे नवीन करारातला नवीन देव नाही. अनेक लोक ह्याच भ्रमामध्ये आहे. जुन्या करारातला जुना झालेला देव म्हणजे देव जो पिता किंवा यावे यहोवा असे काही काही नावं लोक बोलतात. जुन्या करारातला नवीन असा देव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि आत्ताच्या काळामधला अजून एक देव म्हणजे पवित्र आत्मा असं त्यांना वाटतं. त्यांना वाटतं की 3 देव आहेत. देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा असे 3 देव आहेत. परंतु ते 3 देव नाही प्रियानो. मी नेहमी सांगते, पुन्हा तेच सांगेल की देव हा एकच आहे. तो अनादि अनंत आहे. मनुष्य जो आहे, पापी आहे मनुष्य, तो पूर्ण स्वरूपात देवाला प्राप्त करू शकत नाही, ग्रहण करू शकत नाही, कारण देव अतिपवित्र आहे. कुठलाच मनुष्य संपूर्ण स्वरूपात देवाला एकसाथ समजू शकत नाही. म्हणून मनुष्याला समजावं म्हणून इब्री 1:1 मध्ये म्हटल्याप्रमाणे देव जो आहे तो मनुष्याची अंशांशाने आणि प्रकाराप्रकाराने बोलतो. तो स्वरूपामध्ये थोड्या थोड्या स्वरूपात लोकांसमोर प्रगट झाला. जुन्या करारात त्याने त्याची एक बाजू दाखवली, त्याचे काही थोडे गुणधर्म दाखवले, ज्याला आपण देव जो पिता म्हणतो. नवीन करारात तोच जो कार्यकारी शब्द ज्याने सृष्टीची निर्मिती केली, तोच गॅब्रियल देवदूताच्या द्वारे मरियेकडे पाठवण्यात आला. मरियेला त्याने तोच शब्द दिला आणि तो शब्द स्वीकारल्यामुळं तो शब्द कार्यरत झाला आणि तो देही झाला. त्याचा देह बनला तिच्या शरीरामध्ये. ते बाळ जे जन्माला आलं प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये, त्या देवाचा जो कार्यकारी शब्द आहे त्याने ती गोष्ट जी अस्तित्वात नाही ती तिच्या जीवनात, तिच्या शरीरामध्ये अस्तित्वात आणली. जसं आपण अनेक चमत्कार बघतो, प्रभू येशू ख्रिस्तानी पण केले. एखाद्या व्यक्तीला डोळा जन्मांध होता, जन्मापासून डोळेच नव्हते, त्याला चमत्कार केला प्रभू येशू ख्रिस्तानी तर त्याला डोळे आले. ज्याच्यासाठी अस्तित्वातच नव्हतं ते अस्तित्वात आलं. जन्मापासून एक पंगू मनुष्य होता, त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, त्याचं जे जन्मापासूनचं व्यंग आणि कमतरता होती ती दूर झाली. अनेक चमत्कार आहेत, तो विषय नाहीये, पण त्याच्या शब्दात ते सामर्थ्य होतं. तोच सामर्थ्याचा शब्द ज्या वेळेस गॅब्रियल देवदूत मरियेकडे घेऊन आला तर तिच्या शरीरामध्ये तो जो गर्भ अस्तित्वात नव्हता, तिने ज्या वेळेस त्या शब्दाचा स्वीकार केला, त्याच्यावर विश्वास ठेवला, तेव्हा तो गर्भ अस्तित्वात आला तिच्या शरीरामध्ये. आणि तोच शब्द जो आहे तो देही झाला. तिने गर्भधारणा जी केली ती शब्दाची केली आहे, जो देवाचा जिवंत कार्यकारी शब्द आहे. स्पष्ट सांगतं हे वचन, आपण आता वाचलं की तो शब्द आहे तो देही झालेला आहे आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. देवाने पुन्हा एकदा एक स्वरूप लोकांना प्रगट केलं. त्याचा काही स्वभाव, त्याचा काही भाग, काही अंशाने तो लोकांसमोर पुन्हा प्रगट झाला, ज्याला प्रभू येशू ख्रिस्त हे नाव देण्यात आलं. त्याने सुद्धा मनुष्य जातीसाठी काही नेमून दिलेलं कार्य पूर्णत्वास आणलं. ज्यावेळेस प्रेषितांची कृत्य याचा 1 अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं, प्रेषित 1:8 मध्ये त्याने म्हटलं की त्यांना प्रार्थना करायला लावली आणि त्यांना सांगितलं की पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होईल.
आणि मग प्रेषितांची कृत्य 2 अध्यायामध्ये आपण पाहतो की पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्यावरती उतरून आलं. देवाने आजच्या काळापर्यंत तेच युग चालू आहे, प्रभू येऊन मंडळीला घेऊन जाऊपर्यंत. देवाने पुन्हा एकदा त्याचा स्वभाव आणि त्याचे गुणधर्म मनुष्याला समजतील अशा आणखी एका वेगळ्या स्वरूपामध्ये प्रगट केले. याचा अर्थ 3 देव नाही प्रियानो, देव एकच आहे. मला उजव्या साईडनी बघितलं काही लोकांनी डाव्या साईडनी बघितलं, काही लोक समोरून बघतील, काही लोक मागून पाहतील. याचा अर्थ मला 4 अस्तित्व आहे असं होत नाही. किंवा मी खालीन चालत आहे आणि बिल्डिंग मध्ये वरती कोणीतरी उभा आहे, त्यांनी गॅलरीतून पाहिलं तर त्यांना डोक्याचा जास्त भाग दिसेल. किंवा मी वरती बिल्डिंग मध्ये उभी आहे गॅलरीमध्ये आणि खालून कोणी चाललंय आणि त्यांनी वरती जर पाहिलं तर त्यांना पण मी वेगळ्या स्वरूपात प्रगट होईल. प्रत्येक व्यक्तीला ते जेवढा मला पाहतील तेवढ्या स्वरूपात मी त्यांना प्रगट होईल. प्रत्येकाला वेगवेगळ्या स्वरूपात प्रगट होईल. पण त्याचा अर्थ असा नाही की माझे तेवढे व्यक्तिमत्व आहे. जो मला उजव्या साईडनी पाहतो त्याच्यासाठी मी एक वेगळे आहे, जो डाव्या साईडनी पाहतो त्याच्यासाठी एक आहे, समोरच्या कडून पाहतो त्याच्यासाठी एक आहे, असं नाहीये प्रियानो. जो जवळून पाहतो त्याच्यासाठी मी एक आहे, दुरून पाहिलं तर मी एक आहे. मी आहे तेच आहे. परंतु लोकांना मला पाहण्यासाठी वेगवेगळे जे अँगल्स आहे, माझा वेगवेगळा स्वरूप त्यांच्या समोर प्रगट होत आहे. त्यामुळे कदाचित माझं व्यक्तिमत्व वेगवेगळ्या रूपात त्यांच्या समोर प्रगट होत आहे. तसंच देवाने केलं. तो पित्याच्या स्वरूपामध्ये एक वेगळं कार्य, वेगळं सामर्थ्य, वेगळे अधिकार आणि वेगळे स्वभाव घेऊन प्रगट झाला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपात, देवाचा पुत्र या रूपामध्ये सुद्धा तो एक वेगळं कार्य, वेगळे अधिकार, वेगळे स्वभाव, मनुष्यासाठीच्या वेगळ्या योजना घेऊन प्रगट झाला. पवित्र आत्म्याच्या स्वरूपामध्ये सुद्धा तसंच झालं. म्हणून मनुष्याचा स्वभाव जो पापाने बरबटलेला आहे तो सर्व समर्थ देवाला एकसाथ ओळखू शकत नाही. म्हणून काही लोकांनी काय केलं, देव जो पिता वेगळा तो श्रेष्ठ आहे, येशू ख्रिस्त श्रेष्ठ नाही, पवित्र आत्मा श्रेष्ठ नाही म्हणून जेहोवाज विटनेस चालू केलं. काय केलं, नाही तुमच्या आणि माझ्या, आपण जे परराष्ट्रीय, आपल्या पापांची क्षमा कोणामुळे झाली? येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळे झाली आणि पुनरुत्थानामुळे झाली. देव जो पिता होता तो फक्त इस्रायलवरतीच प्रीती करत होता म्हणून तो महत्वाचा नाहीये, फक्त येशू ख्रिस्त महत्वाचा आहे. मग ओनली जीसस झाला. आणि असेच अनेक पंथ झाले की ज्यांनी थोड्या स्वरूपामध्ये प्रभूला ओळखून त्याला काहीतरी एक वेगळं व्यक्तिमत्व दिलं आणि तेवढ्याच स्वरूपात त्यांना तो प्रगट झाला किंवा त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. हे मी म्हणन, देवाने तर सर्वांना सेम त्याचं स्वरूप प्रगट केलं. पवित्र शास्त्र तर सर्वांसाठी सेमच आहे. पण आपण त्याला जसं समजून घेतो, आपले परसेप्शन्स जे असतात त्याच्यावरती ह्या सर्व गोष्टी असतात अवलंबून. आणि मग त्या पद्धतीने लोकांनी अनेक पंथ काढले. मला सर्वांना हे सांगायचं आहे, कुठले डॉक्टरीन, कुठले पंथ, कुठलं शिक्षण, ह्या सर्व गोष्टी आणि तटफुटी ज्या आहेत ह्या आपल्याला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जायला येणार नाही. त्या सक्षम बनवतच नाहीत. मनुष्यातच फूट पाडणाऱ्या गोष्टी स्वर्ग राज्यात आपल्याला एकत्र बांधून ठेवायला सक्षम आणि समर्थ नाहीत. तर मूळ जे देवाचं वचन आहे त्याचा खऱ्या अर्थाने शोध घेऊन स्वतःला डागविरहित आणि सुरकुती विरहित अशी वधू म्हणून तयार करणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार आहे. पवित्र शास्त्रामध्ये कुठल्या एका जातीचा, पंथाचा, शिक्षणाचा, थिओलॉजीचा, डॉक्टरीन्सचा उपयोग करणाऱ्या लोकांचा स्वर्ग राज्यात प्रवेश होईल असं म्हटलेलं नाही. जी वधू स्वतःला डागविरहित आणि सुरकुती विरहित म्हणून स्वतःला त्याच्या पुढे सादर करते, स्वतःला तयार करते, त्या वधूचा त्याच्या राज्यामध्ये प्रवेश होणार आहे असं पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्ट सांगतं. म्हणून कुठले तरी पंथ, कुठले तरी डॉक्टरीन्स, कुठले तरी शिक्षण, कुठलं तरी एक सेक्ट, पंथ, स्वधार्मिकता,
सगळ्या जगापेक्षा मलाच जास्त ज्ञान आहे, मी आणि माझं कुटुंब सर्व जगातल्या लोकांपेक्षा अतिपवित्र आहो, चर्चमधल्या लोकांपेक्षा पण आम्ही अतिपवित्र, ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर या प्रियांनो. स्वतःला दुसऱ्यापेक्षा अति थोर मानणारा गर्वाच्या आत्म्याने पछाडला जातो. गर्व, सगळ्यात पहिलं पाप जे घडलं ते कोणाच्या द्वारे आलं सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे कोणात गर्व आला होता सगळ्यात पहिला. प्रत्येक पापाचं ते मूळ आहे. आपल्या सर्वांना एकत्रितरित्या येऊन त्याचं खरं आणि सत्य वचनाचा शोध घ्यायचा, आपल्या जीवनामध्ये ते अंगीकार करायचा, त्याचा स्वीकार करायचा, त्यानुसार आपल्या जीवनामध्ये बदल घडवायचा आणि असं करत स्वतःला त्याची डागविरहित आणि सुरकुती विरहित अशी वधू म्हणून आपल्याला सादर करायचं आहे. आपल्या सर्वांना एकत्रितरित्या हा प्रयत्न करायचा आहे. का सर्वांना एकत्रित येण्याची गरज आहे हे सुद्धा समजणं महत्त्वाचं आहे. पुष्कळ लोकांना काय वाटतं, मी माझी प्रार्थना करल, मी माझं वचन वाचल, मी माझं असं, माझी फॅमिली आम्ही असं तसं गोष्टी समज असतात. पण देवाचं वचन या गोष्टीला कधीच दुजोरा देत नाही. पहा बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. ते अहरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या, त्याच्या दाढीवरती ओघळलेल्या, त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत पोचलेल्या बहुमोल तेलासारखे आहे असं देवाचं वचन सांगतं. अनेक ठिकाणी सांगतं. जर व्यक्ती एकटाच राहून स्वर्ग राज्य प्राप्ती करू शकत असता तर राष्ट्राची निवड करायची किंवा मंडळीची स्थापना करण्याची येशू ख्रिस्ताला गरजच नव्हती. प्रभूला गरजच नाहीये मग मंडळीची. ज्याने त्याने आपापलं जीवन आहे तसं करा आणि स्वर्ग राज्यामध्ये या. परंतु कम्युनिटी लिव्हिंग, सामाजिक जीवन ही आज्ञा त्याने ह्याच्यासाठी दिलेली आहे की आपण एकत्रित जर आलो तर आपण एकत्रितरित्या देवाचं वचन अधिक चांगल्या प्रकाराने समजू पण शकतो आणि आचरणात पण आणू शकतो. फॉर एक्झाम्पल, देवाच्या वचनात सांगितलेलं आहे प्रीती करायची. काही लोकांची प्रीतीची व्याख्या ही असते की मी माझ्या घरातल्या लोकांवरती प्रीती करतो, विषय संपला. मंडळी, चर्च, बाकी समाज ह्यांच्यासाठी त्यांना काही घेणं देणं नसतं. परंतु प्रीती करायला शिकवणं हे आपण समाजात लोकांबरोबर एकत्र आल्याशिवाय आपण कशी एकमेकांवर प्रीती करणार. क्षमा करणं सुद्धा तसंच आहे. एकमेकांना मदत जे करायची आहे ती सुद्धा. जर आपण एकत्रच यायला नाकारत आहोत तर आपण एकमेकांना ह्या देवाचं जे वचन आहे त्याचा स्वभाव जो आहे हा आपण पूर्णत्वास नेऊ शकणार नाही. ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे. आणि दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, अतिशय महत्त्वाचा म्हणजे, देवाने का आपल्याला मंडळीची स्थापना करून दिली आहे किंवा ती आज्ञा दिलेली आहे की आपण संतांच्या सहभागितेत असावं, देवाच्या मंडळीशी एकरूप व्हावं. याचं दुसरं कारण म्हणजे इथे आपल्याला माहिती असलेल्या बहीण भावांना पण आपण समोर टॉलरेट करू शकत नाही. प्रत्येकाला दोषी ठरवून स्वतःला नीतिमान ठरवतो. जी जागतिक वधू तो घेऊन जाणार आहे अख्ख्या जगभरातले, आपल्याला तर त्यांच्या भाषाही माहिती नसतील. सर्व प्रकारच्या भाषा, जाती, धर्म, पंथ, पार आदिवासी पण असतील त्याच्यामध्ये, अतिशय हायली एज्युकेटेड प्रत्येक प्रकारचे लोकसमुदाय असेल. जर माहिती असलेल्या लोकांमध्ये पण जर आपण एकरूप होऊ शकत नाही तर आपण एवढ्या मोठ्या ख्रिस्ताची जो शरीर आहे ह्याच्याशी कसं एकरूप होऊ शकतो? नाही होऊ शकणार. आणि म्हणूनच दुःखाची गोष्ट आणि दुसरा पार्ट काय आहे ह्याचा माहिती आहे का? जर आपण आपले भाऊ बहीण आपल्या मंडळीशी एकरूप होऊ शकत नाही तर आपण त्याच्या जागतिक वधूशी कधीच एकरूप होऊ शकत नाही. आणि ज्यांच्या बरोबर आपण एकरूप होऊन जाण्याची तयारी करू शकत नाही त्यांच्या बरोबर तिकीटच मिळणार नाही. देव तुमच्यासाठी एक वेगळं विमान आणि वेगळी बस नाही अरेंज करणार आहे स्वर्गात घेऊन जायला. अरे तुला पटत नाही का बाकीचे लोक, तू जास्त नीतिमान धार्मिक आहे का, ओके मी तुला वेगळं रॅप्चर देतो, तुला वेगळ्या पद्धतीने स्वर्गात घेऊन जायची सोय करतो, बाकीचे लोक जाऊ दे, तू त्यांना तुच्छ मानतोस, त्यांच्यासाठी वेगळी सुविधा केलेली आहे.
क्षणात आणि निमिषात संपूर्ण सृष्टीवर मध्ये पापणी लावते न लावते तोच देवाचं वचन सांगतं की त्यावेळेस आपल्या मंडळीचं उचललं जाणं होणार आहे. प्रत्येकासाठी देवाने एकच समय नेमलेला आहे. इनफॅक्ट जर जगाचा अभ्यास केला तर ज्यावेळेस प्रभूचं येणं होईल त्यावेळेस जगाच्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळा टाइम असेल. कुठे सकाळ, पहाट, दुपार, रात्र, संध्याकाळ, कारण आपण सगळेजण वेगवेगळ्या टाइम झोन मध्ये असतो. संपूर्ण जगभरातले लोक प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे टाइम झोन असेल. पण तरी सुद्धा जेव्हा प्रभू येईल तेव्हा आपण सर्वजण एकत्रच उचलले जाणार आहे. ही गोष्ट समजून घ्या. ऋतू पण कदाचित वेगवेगळे असू शकतात. जगाच्या एका भागामध्ये दुसरा ऋतू असेल, दुसऱ्या भागात दुसरा ऋतू असू शकतो. वेळ, काळ, समय या सर्वांच्या पलीकडे जाऊन जर प्रभू सर्वांना एकवटायचं काम करतो तर त्याने मनुष्यामध्ये भेद ठेवला नाही. त्याने कोणालाच अतिधार्मिक आणि अतिपवित्र केलेलं नाही. काही लोक, मला आत्ताच मागच्या आठवड्यात काही लोकांशी बोलणं झालेलं, तर त्यांनी मला एक गोष्ट बोलले, सिस्टर आता हे लॉकडाऊन सुरू झालं तर आम्ही सगळेजण मिळून एकत्र प्रार्थना करतो वगैरे, नाही का. म्हटलं खूप चांगली गोष्ट आहे, जरूर करा, प्रभूची स्तुती असो त्याच्यासाठी. तर आमची देवाने निवड केलेली आहे आणि देव असं आमचं रॅप्चर करणार आहे. म्हटलं अहो तुमच्या एकट्यांचं नाही करणार आहे. म्हटलं संपूर्ण सृष्टीमध्ये त्याचे जे लोक आहे सगळ्यांचं करणार आहे तो, म्हटलं रॅप्चर. आणि तुम्ही जर एकत्र येऊन आपण प्रार्थना करतो तर आपण देवावरतीही उपकार करत नाही, किंवा आपण एकत्र येऊन प्रार्थना करणं म्हणजे आपण अतिधार्मिक ठरलो असंही होत नाही. इनफॅक्ट ती देवाची आज्ञा आहे. त्याच्या नियमशास्त्राचं अहोरात्र मनन करायची त्याने आपल्याला आज्ञा दिली आहे. मग आपण जर 2-4 तास करत असत तर आपण अतिपवित्र ठरत नाही. कारण मनुष्याचं कुठलंही कृत्य त्याला धार्मिक ठरवत नाही. आत्मिक तर नाहीच नाही, आत्मिकतेची गोष्ट सोडून टाका, पण धार्मिकही ठरवत नाही. कारण आपली जी सत्कृत्य आहे ती परमेश्वराच्या समोर एका मळक्या फडक्याप्रमाणे आहे असं देवाचं वचन सांगतं. म्हणून त्याच्या आज्ञेमध्ये राहून संतांच्या सहभागितेत सुद्धा असणं गरजेचं आहे. जो व्यक्ती ह्या आज्ञेच्या पलीकडे भरकटला आहे, ते कळपापासून भरकटले गेलेले मेंढरं आहेत. त्यांच्यावर कधी हल्ला होईल आणि कधी तो लांडगा झडप घालेल हे आपल्याला ठाऊक नाही. आणि विशेषतः ज्यांची निवड ही आहे की मेंढपाळाची वाणीच ऐकायची नाही, त्यांच्यासाठी तर काय फ्युचर असेल ते तेच ठरवतील. मेंढरांनी कधीच समजू नये की आम्ही एकटे सक्षम आहो की येणाऱ्या वाघाशी आणि लांडग्यांशी आम्ही एकटं युद्ध करू शकतो. नाही करू शकत. एकमेकांसाठी प्रार्थना करा, देवाचं वचन का सांगतं आपल्याला? कारण एकमेकांना एकमेकांच्या प्रार्थनेची गरज आहे. तो जो देही झालेला शब्द आहे त्याचा आपण स्वीकार करणं म्हणजे देवाचं जे दैवत्व आहे ते संपूर्णपणे स्वीकार करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. मला जे समजतं, मला जे दिसतं तेवढ्या प्रमाणामध्ये मी देवाचा स्वीकार करून मी परिपूर्णता गाठली असं जर समजत असेल तर देवाच्या वचनाप्रमाणे आपण मूर्ख आणि अज्ञानी आहोत प्रियांनो. आपल्याला दररोजच्या दिवशी त्याला अधिक आणि अधिक प्रमाणामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. दररोजच्या दिवशी नवीन स्वरूपात, अधिक सामर्थ्यामध्ये तो दररोज आपल्या समोर प्रगट होत राहतो. त्याचा शोध घेणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही निर्माण केली शब्दाच्या द्वारे. शब्द बोलणारा जो आहे तो देव, जो पिता आहे. जो बोललेला शब्द आहे, आता वाचलेल्या वचनानुसार योहानकृत शुभवर्तमानातल्या, तो जो शब्द आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि देवाने बोललेला शब्द अस्तित्वात आणण्याचं जे कार्य करणारा आहे तो देव, जो पवित्र आत्मा आहे.
दुसरं वचन जर वाचलं उत्पत्ती 1:2 मध्ये, तर तुम्हाला कळेल पृथ्वी आकारविरहित आणि शून्य होती आणि परमेश्वराचा आत्मा जलांवर तळपत होता. काय काय लोक म्हणतात हा पवित्र आत्मा तुम्ही नवीनच काहीतरी काढलेला आहे, किंवा फक्त प्रेषित 2 नवीन करारात फक्त प्रेषितांसाठीचीच ती गोष्ट लिमिटेड होती. पण उत्पत्ती 1:2 मध्ये सुद्धा तेच म्हटलेलं आहे की देवाचा आत्मा जलांवर तळपत होता. जो देव आहे त्याला कालमर्यादा आपण लावून देऊ शकत नाही की उत्पत्ती ते मलाकी फक्त देव जो पिता आहे, मत्तय, मार्क, लूक, योहान प्रभू येशू ख्रिस्त आहे, आणि प्रेषितांच्या कृत्यापासून ते प्रगटीकरण पूर्ण होईपर्यंत देव जो पवित्र आत्मा आहे तो त्यांचा मनुष्यावरती कृपा करण्याचा, मनुष्यावर प्रीती करण्याचा, आपली योजना मनुष्याच्या जीवनामध्ये पूर्ण करण्याचा कालखंड असला तरी देव एकच आहे. त्या समयानुसार त्याच्या कार्यानुसार तो आपल्या समोर प्रगट होतो आणि आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळा, हे सुद्धा त्याच्या वचनामध्ये दिलेली आपल्याला आज्ञा आहे. आणखी एक आपण मागं पाहत होतो त्या विषयावरती पण मला बोलायचं आहे. देवाचं वचन आपल्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहे प्रियांनो. माझ्याकडे आता तेवढा टाइम नाही, परत नेक्स्ट टाइम आपण घेऊयात आणखी देवाच्या वचनाबद्दल. परंतु काही गोष्टी दुसऱ्या आपण आज पाहूयात की देवाचं वचन स्वीकारणं, संपूर्ण स्वरूपात स्वीकारणं म्हणजे काय. आता मला हे म्हणायचं आहे की शब्द देही झाला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला कळालं. मग प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारणं म्हणजे नक्की काय. प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारणं म्हणजे काही लोकांचं म्हणणं असं असतं, छोट्या समजबुद्धीच्या लोकांचं, की प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारणं म्हणजे फक्त पापांची क्षमा, तारण किंवा काय चमत्कार, आरोग्य, एवढ्याच गोष्टी लिमिटेड ठेवतात ते, देवाची कृपा, देवाची प्रीती. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा जर देवाचा शब्द आहे देही झालेला, तर त्याला स्वीकारणं म्हणजे देवाचा संपूर्ण पवित्र शास्त्र, त्याचा जो शब्द आहे तो आहे त्या स्वरूपात स्वीकारणं म्हणजे सुद्धा एक अर्थ आहे प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारणं. समजत आहे तुम्हाला. आपण आता वचन वाचलं ना, शब्द देही झाला तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, आपण त्याला तारणारा म्हणून आपल्या जीवनात स्वीकारतो जे विश्वासणारे आहेत. याचा अर्थ काय की देवाचा जो प्रारंभीपासूनचा शब्द आहे तो आपण स्वीकारतो. कारण योहान 1:1 ज्याच्यापासून आपण सुरुवात केली तिथंच म्हटलेलं आहे की प्रारंभी शब्द होता. प्रारंभी म्हणजे कधी, कुठल्या प्रारंभी? आकाश आणि पृथ्वीची निर्मिती करण्याच्या अगोदरपासून. कारण आपण वाचलं उत्पत्ती 1:1, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. म्हणजे प्रारंभी आहे शब्द, नंतर देव आहे, तोच शब्द जो आहे तोच देव आहे, आणि मग येतं आकाश किंवा स्वर्ग, हेवन. कारण इंग्लिशमध्ये हेवन्स अँड अर्थ म्हटलेलं आहे. आकाश आणि पृथ्वी नाही म्हणू शकत आपण, स्वर्ग आणि पृथ्वी म्हणू शकतो. जे पण आहे ही निर्माण केली. म्हणजे सृष्टीच्या निर्मितीच्या अगोदर पासून कोण आहे? देवाचा शब्द आहे, देव आहे. मग जर तो मनुष्यापर्यंत आजच्या काळामध्ये येतो, तरी देखील आपल्याला आजच्या काळात सुद्धा प्रारंभीपासूनचा शब्द स्वीकारायचा आहे. कळत आहे तुम्हाला ही गोष्ट? आजच्या काळात सुद्धा प्रारंभीपासूनचा शब्द स्वीकारायचा. म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगते, परत परत तेच सांगल, संपूर्ण पवित्र शास्त्र वापरत जा, फक्त नवीन करार नाही. देवाचं वचन दुधारी तलवार आहे असं म्हटलेलं आहे इफिशियन्सच्या चॅप्टरमध्ये, जे आपण ख्रिस्ती मनुष्याची शस्त्रसामुग्री पाहतो त्या ठिकाणामध्ये. ती जी तलवार आहे दुधारी, दुधारी म्हणजे त्याचं जे पात असतं त्याला दोन्ही बाजूनी धार, ते वचनाची तलवार आहे. आणि दोन्ही बाजूची धार जुना करार नवीन करार आहे.
आपण आपल्या इच्छेप्रमाणे देवाच्या वचनामध्ये बदल करू शकत नाही. मला पाहिजे, काही लोक कन्व्हिनियंटली काय करतात माहिती का, त्यांना पाहिजे असेल तेवढ्या प्रमाणात आणि तेवढंच देवाचं वचन घेतात. काही लोक अडकून पडले आहेत प्रीती, क्षमा, कळवळा एवढ्याच गोष्टींमध्ये. ते पण स्वतःसाठी नाही, दुसऱ्यांचा न्याय करायला. अमक्यामध्ये प्रीती नाही, तमका नम्र नाही, ह्याच्यामध्ये हास्य आहे, त्याच्यामध्ये कळवळा नाही, आमच्यामध्ये सगळं आहे. पण तुम्ही जर देवाचा शब्द पूर्ण स्वरूपात संपूर्ण स्वीकारत नाही तरी सुद्धा आपल्यामध्ये उणीव आहे. परिपूर्ण कोणी नाही, एकही नाही, हे देवाचं वचन आपल्याला सांगतं. आणखी काही लोक बोलतात, मला एका व्यक्तीचा फोन आला होता आणि त्यांच्याशी काही बोलत होते मी. तर आपण जे सण साजरे करतो आणि शाबात साजरा करतो याच्याबद्दल त्यांना काही प्रश्न होते. ते आपल्या चर्चचे नाही आहेत, दुसऱ्या मंडळीचे आहेत ते, आणि दुसरीकडचे आहेत, पण ते आपल्या सभा अटेंड करत असतात ऑनलाईनच्या. तर त्यांनी मला काही प्रश्न विचारले होते आणि माझी इच्छा आहे की त्याच्यातल्या काही गोष्टी तुमच्याशी पण शेअर कराव्यात. कारण मला माहिती नाही, पुष्कळ लोकांना तोच प्रश्न आहे की जुना करार पाळायचाच नाही. काही लोक स्वधार्मिकतेत गेलेले आणि रूढीच्या बंधनात अडकलेले असे असतात की नवीन करार आणि जुन्या करार ह्या दोन्हीमध्ये नसलेल्या गोष्टी पण त्यांना स्वीकारायला प्रॉब्लेम नसतो काहीच. आता आपण जे शाबात पाळतो ह्याच्यावरून लोक जे ऑब्जेक्शन घेतात, किंवा आपण सण जे देवाचे सण जे देवाने नेमून दिलेले आहे याच्याबद्दल आपण अभ्यास करतो, त्याच्यावरती ऑब्जेक्शन्स घेतात, क्वेश्चन्स असतात त्यांचे, त्याबद्दल मला बोलायचं आहे काही गोष्टी. फॉर एक्झाम्पल, मी कोणाच्या भावनांच्या विरोधात नाही, प्रत्येकाला आपापल्या घरी जे पाहिजे ते करायला मोकळीकता आहे. परंतु ज्यावेळेस सत्य शिकवायची वेळ येते तेव्हा मी मनुष्याला चांगलं वाटावं किंवा खुश होईल असं शिक्षण आपण आपल्या चर्चमध्ये देत नाही. आपण सदैव देवाच्या वचनाचं संपूर्ण, परिपूर्ण आणि सत्य शिक्षण देत राहणार. कोणाला पटो ना पटो हा प्रत्येकाचा आपला आपला चॉईस आहे. प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाला मोकळीकता आहे आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी करायची. आम्ही कुठल्या गोष्टी शिकवतो याचा अर्थ नाही की कंपल्सरी तुम्ही त्या तशाच करा, नाहीतर मग तुम्ही फार वाईट आहे का चांगले, असं काही नाहीये. तुमच्यात आणि देवामध्ये प्रत्येक गोष्ट असते. मी सत्य शिकवायचं काम करणार. फक्त एकच आहे की आपण मंडळीमध्ये तडजोडी घेत नाही आपल्या, आणि मंडळीमध्ये तसल्या गोष्टी पार पाडत नाही. घरी प्रत्येकाला आपापलं काय करायचं ती चॉईस ज्याची आहे. तुमचं घर आणि तुमचा प्रभू आणि तुम्ही बघून घ्या. फॉर एक्झाम्पल सांगते, ख्रिसमस, ईस्टर, अख्ख्या पवित्र शास्त्रात उत्पत्ती ते प्रगटीकरणामध्ये एका जरी वचनामध्ये हे दोन शब्द असतील ना तर मला दाखवा. एक जरी वचन नाही येते, पण लोकांना ते साजरे करायला प्रॉब्लेम नसतो, पवित्र शास्त्राच्या बाहेरचा असून पण आपण काही जुन्या करारातले संदर्भ आणि नवीन करारातले अर्थात दोन्हीकडचे घेऊन, जर परमेश्वराचा वलांडणाचा सण असेल, समजा आता आपण साजरा केला, प्रथम फळाचा सण केला साजरा, येणाऱ्या दिवसात आता प्रथम फळाचा सण झाल्याच्या नंतर 49 डेजच्या नंतर 50व्या दिवसाचा सण असतो, पेंटिकॉस्टचा सण असतो. आपण पेंटिकॉस्टचा सण साजरा करणार आहे. नंतर त्यांना देवाच्या वचनात लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा त्यांना फार प्रॉब्लेम येतो, कारण देवाच्या वचनात त्या लिहिल्या. ह्याच्यावरून आपल्याला पण आत्मे ओळखायचे आहे की जे देवाच्या वचनात लिहिलेलं नाही ते पाळण्यासाठी लोक झगडे करतात, इतके युद्धाच्या पातळीवरती उतरतात. पण जे देवाच्या वचनात लिहिलेलं आहे ते स्वीकारायला प्रॉब्लेम. अशा लोकांना मी परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून देऊन विषय संपवत असते. पण ज्यांना सत्य समजून घ्यायची इच्छा आहे, आपण सर्व जे लोक आज जेवढे उपस्थित आहे ते का उपस्थित आहे, कारण तुम्ही मनुष्याच्या मागे नाही धावत आहे, तुम्ही देवाचा रिस्पेक्ट केला, देवाच्या शब्दाचा रिस्पेक्ट केला, आणि मेन म्हणजे देवाच्या वचनात लिहिल्याप्रमाणे सहभागितेमधले जे आशीर्वाद आहे हे तुम्हाला समजले आणि म्हणून तुम्ही आज एकत्र आहात.
काय तुम्ही इथं एकत्र आला म्हणून मी काय तुम्हाला गिफ्ट देऊ शकत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे. आपली तर भेट पण होत नाहीये. आता किती दिवस झाले असं झालंय, कधी एकदाचं लॉकडाऊन संपतंय, कधी एकदाचं चर्च चालू होतं आणि कधी एकदाचं भेटू आपण एकमेकांना, असं झालंय. असो तरी सुद्धा सरकारचे नियम आहेत आपल्याला पाळायचे. जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही आपण काही करू शकत नाही. पण तरी सुद्धा आपण एकत्र आलो आहे त्या ठिकाणातून. आपले काही प्रियजन गावाला आहेत, त्यांनी तिथून लॉग इन केलेलं आहे. प्रभूची स्तुती असो. तुम्ही देवाच्या वचनाचा आदर केला. मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही प्रियांनो. जे काही देणारा आहे तो सर्व समर्थ देव परमेश्वर आहे. आणि जो कोणी सहभागितेत येतो त्याला नवीन अभिषेक जरूर प्राप्त होतो. त्याला सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. जो आज्ञा पाळतो त्याला आशीर्वाद मिळणं हे देवाच्या वचनाने ठरवूनच दिलेलं आहे प्रियांनो. आणि तुम्हाला ते जरूर प्राप्त होणार. त्याबद्दल प्रभूची स्तुती असो. काही वचनं जी आहेत ती आपल्याला वाचायची आहेत. रोमकरास पत्र याचा 7वा अध्याय. नवीन करारात काय म्हटलेलं आहे, जुन्या कराराबद्दल हे पण आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपण एखाद्या अशा शाब्बातच्या दिवशी, येणाऱ्या दिवसांमध्ये मला कधीतरी कोणी आठवण करून द्या, मुलींनी, चर्चच्या लोकांनी, मी विसरून जाते. हा टॉपिकवरती मला खूप दिवसांचं सांगायचं आहे पण राहून जातं. डोंगरावरील जे प्रवचन आहे मत्तई 5, 6, 7 ह्याच्यावरती आपल्याला थोडा अभ्यास घ्यायचा आहे. मत्तई 5, 6, 7 येशू ख्रिस्तानी अजिबात मनचे आणि नवीन असं काही नाही बोललेलं आहे. लेवीच्या पुस्तकातले ते सगळे वचन आहे जसेच्या तसे येशू ख्रिस्तानी बोललेलं आहे. आपल्याला तो अभ्यास नंतर घ्यायचा आहे. ते पाहूयात. मला पोरींनो नंतर आठवण करून द्या, त्याच्यावरती घ्यायचा आहे अभ्यास. रोमकरास पत्र याचा 7वा अध्याय, ह्याचं 7 ते 13 वचन जे आहेत, मी मागच्या आठवड्यामध्ये ह्याच्यावरती मनन करत होते आणि देवाने खूप गोष्टी ह्याच्यातून बोलला माझ्याशी. रोमकरास पत्र 7वा अध्याय 7व्या वचनापासून ते 13व्या वचनापर्यंत. तर मग आपण काय म्हणावे? नियमशास्त्र पाप कधीच नाही. तरीही पापाची ओळख मला नियमशास्त्रा वाचून कशानेच झाली नसती. लोभ धरू नको असे नियमशास्त्रात सांगितले नसते तर मला लोभाचे ज्ञानच झाले नसते. पापाने संधी साधून ह्या आज्ञेच्या योगे माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ निर्माण केला होता. कारण नियमशास्त्रावाचून पाप निर्जीव आहे. मी नियमशास्त्र विरहित होतो तेव्हा जगत होतो, पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झाले आणि मी मरण पावलो. ह्याप्रमाणे ज्या आज्ञेचा परिणाम जीवन व्हावयाचा तिचाच परिणाम मरण आहे असे माझ्या अनुभवास आले. कारण पापाने आज्ञेच्या योगे संधी साधून मला फसविले व तिच्या योगे मला ठार केले. तरी पण 12वं वचन फार महत्त्वाचं आहे. तरी पण नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, यथान्याय्य व उत्तम आहे. मी बोलत नाही, देवाचं वचन सांगतं. तर मग जे उत्तम ते मला मरण असे झाले काय? कधीच नाही. पाप ते पापच दिसावे म्हणून जे उत्तम त्याच्या योगे ते माझ्या ठाई मरण घडविणारे असे झाले. आज्ञेच्या योगे पाप पराकाष्ठेचे पापिष्ठ व्हावे म्हणून असे झाले. थोडेसे कॉम्प्लिकेटेड वर्ड्स आहेत हे समजायला, पण मी सोप्या भाषेत सांगते. अर्थात मी प्रत्येक शब्दाचा उलगडा करणार नाही आज, पण तरी सुद्धा संत पाऊल या ठिकाणामध्ये सांगत आहे की
ज्या काही मला पाप जे आहे ते मला कशामुळे कळालं, तर नियमशास्त्रामुळे कळालेलं आहे मला. आणि सर्वात महत्त्वाचं 12वं वचन तो म्हणतो की नियमशास्त्र हे पवित्र आहे. आता संत पाऊल ज्यावेळेस बोलत आहे, ह्या गोष्टी सांगत आहे, त्यावेळेस त्या ठिकाणामध्ये नवीन करार त्याच्याकडं उपलब्ध नव्हता. इनफॅक्ट तो कंप्लीट पण झाला नव्हता. सर्व शिष्यांच्या मृत्यूच्या नंतर काही वर्षांनंतर सर्व जे नवीन कराराची पुस्तकं आहे ती एकत्र करून मग नवीन करार बनवण्यात आला आणि मग जुना आणि नवीन करार एकत्रितरित्या ज्या आधीच्या काळातल्या ज्या ख्रिस्ती मंडळ्या होत्या, पहिल्या ज्या मंडळ्या होत्या त्यांच्यापर्यंत देण्यात आला. इथं रोमकरास पत्र ज्यावेळेस संत पावलाने लिहिलेलं आहे त्यावेळेस त्याच्या हातामध्ये उत्पत्ती ते प्रगटीकरण असं नवीन करार आणि जुना करार असलेलं संपूर्ण पवित्र शास्त्र नाही प्रियांनो. ही गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला अजून एक गोष्ट सांगायची आहे जी काही लोकांच्या समजबुद्धीच्या पलीकडे आहे, कारण आत्मिकरित्या ते एकदम बालबुद्धीचे आहे. पण तरी देखील तुम्हाला सांगते आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कायम. जुना कराराचा सोडा, पण नवीन करारात पण ज्या ज्या ठिकाणामध्ये देवाचं वचन, नियमशास्त्र ह्या ज्या गोष्टी बोलल्या त्या प्रत्येक ठिकाणात जुन्या कराराबद्दल सांगत आहेत ते लोक. समजत आहे ही गोष्ट? आणि म्हणून ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. ह्या ठिकाणामध्ये संत पाऊल हे सांगत नाहीये की जुना करार फेकून द्या, तो पूर्ण झालेला आहे, तो परिपूर्ण झाला, आपल्याला त्याची गरज नाही, आणि जे जुना करार आणि त्याच्यातल्या गोष्टी पाळतात ते पापिष्ट लोक आहेत, ते न्यायी नाहीत, आणि आपण जे फक्त नवीन करार पाळतो ते आपण अतिपवित्र आणि स्वधार्मिकतेमध्ये असणारे आहोत, असं नाहीये प्रियांनो. नवीन करारात सुद्धा तुम्ही मत्तेकृत शुभवर्तमान ते प्रगटीकरण कुठलंही वाचा, त्या ठिकाणामध्ये बोलणारा व्यक्ती ज्या ज्या वेळेस देवाचं वचन, नियमशास्त्र ह्या ज्या गोष्टी बोलतो ते व्यक्ती प्रत्येक वेळेस जुन्या कराराचा संदर्भ देत आहे, कारण त्यांच्या हातात त्यावेळेस फक्त जुना करारच होता. सर्वात आनंदाची आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय जर आपण वाचला, आपण आता वाचणार नाही, आता माझ्याकडे लक्ष द्या. त्याच्यामध्ये पवित्र आत्मा ज्यावेळेस उतरून आला, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ज्यावेळेस उतरून आलं, लोक अन्य भाषेत बोलत होते, लोकांनी आपापल्या भाषा बोलताना ऐकलं अनेक ठिकाणचे लोक, आणि त्या ठिकाणामध्ये पेत्रांनी सर्वात पहिलं भाषण केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना ही गोष्ट. त्याचं संपूर्ण भाषण तुम्ही ऐका. ते जे भाषण सांगत आहे तो सगळा जुना करार सांगत आहे. त्याने जुन्या करारातून शुभवर्तमान सांगितलेलं आहे. आणि त्याच दिवशी त्याच क्षणाला मंडळीमध्ये 3000 लोकांची भर पडली असं देवाचं वचन सांगतं आपल्याला. म्हणून काही लोक शुभवर्तमान सांगण्यासाठी फक्त नवीन करार वापरतात. त्यांना पण मी नेहमी नम्रतेने विनंती करते की फक्त नवीन करार शुभवर्तमान नाही. संपूर्ण 66 पुस्तकं जी दिलेली आहेत पवित्र शास्त्रात, संपूर्ण पवित्र शास्त्र शुभवर्तमान आहे. फक्त नवीन करार वाटून शुभवर्तमान सांगू नका. प्रेषितांनी स्वतः जुन्या करारातून शुभवर्तमान सांगितलं. ज्या जुन्या करारातल्या मंडळांची स्थापना झालेली आहे त्याचं पवित्र शास्त्रातलं हेच सत्य आहे की त्यांची स्थापना सुद्धा जुन्या करार घेऊनच झालेली आहे. आपल्यावर अधिक कृपा झाली आहे प्रियांनो, कारण आपण इतक्या शेवटच्या काळापर्यंत पोहोचलेला आहोत. आपल्यावर अधिक कृपा आहे देवाची, म्हणून आपल्याला जुना करार आणि नवीन करार दोन्ही मिळालेले आहे. अर्थात देवाचं वचन हे पण सांगतं ज्याच्यावर जास्त कृपा झालेले आहे त्याला जास्त हिशोब द्यायचा आहे. आपण त्या पण कॅटेगरीत, कृपा जास्त आहे आपल्यावरती ते सत्य आहे, पण आपल्याला हिशोब पण जास्त द्यायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. म्हणून नियमशास्त्र हे पाप नाही, तर तो म्हणतो त्या ठिकाणामध्ये की ते पवित्र आहे. विचार करा, परम पवित्र जो देव,
जो शब्द प्रारंभीपासून आहे, जो सर्व काळासाठी अस्तित्वात आलेला आहे, तो रद्द होऊ शकतो का? आकाश व पृथ्वी ही नाही तशी होतील, परंतु माझ्या मुखातून निघालेला एकही शब्द रद्द व्हायचा नाही. हे कुठं म्हटलेलं आहे? पवित्र शास्त्रात. गवत सुकते, फूल कोमेजते, पण परमेश्वराचे वचन सर्व काळ राहते. हे वचन आपण पाठ करत असतो. मग जुना करार संपला आपण असं कसं घोषित करू शकतो प्रियांनो? जर तो सुद्धा देवाच्याच मुखामधून निघालेले ते शब्द आहेत, जे देवापासून आहे, ते सार्वकालिक आहे. आकाश आणि पृथ्वी नाही तशी होतील म्हटलंय, पण माझं वचन नाही तसं होणार नाही. हे फक्त बोलण्यासाठीच्या गोष्टी नाही, ह्याच्या मागचा गहन अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. किती पण प्रलय येऊ द्या, जगभरात हाहाकार होऊ द्या, आकाशात काहीतरी मोठी गोष्ट घडू द्या, पृथ्वीवर मोठ्या गोष्टी घडू द्या, तरीही माझा शब्द कधीही ढळणार नाही, कधीही संपणार नाही, हे प्रभू सांगतो. म्हणून आपल्यासाठी जुना करार, नवीन करार दोन्ही महत्वाचा आहे प्रियांनो. कारण तो पवित्र आहे. आणि 12व्या वचनामध्ये, रोम 7:12 मध्ये खूप सुंदर म्हटलेलं आहे की त्याची आज्ञा कशी आहे? पवित्र आहे. ज्या गोष्टी आपण देवाची आज्ञा म्हणून पाळत आहोत, आपल्याला कळालेलं आहे की त्या गोष्टी पवित्र आहेत. देवाचं वचन प्रगटीकरणात सांगतं, जो पवित्र चरणी मनुष्य आहे तो स्वतःला अधिक पवित्र करत राहो. जी त्याची वधू येणार आहे ती डागविरहित, सुरकुतीविरहित असणार आहे. ती पावित्र्याने स्वतःला मंडित केलेली असणार आहे. जर आपल्याला पावित्र्याने मंडित व्हायचं आहे तर आपल्याला त्या संपूर्ण आज्ञा पाळणं गरजेचं आहे. नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, यथान्याय्य व उत्तम आहेत. पवित्र करतात ते आपल्याला. यथान्याय्य म्हणजे काय माहिती का तुम्हाला? की आपला ज्या वेळेस न्याय होणार आहे त्या न्यायाच्या वेळेस आपण योग्य असं ठरावं, ह्याच्यासाठी आज्ञा पालन करणं गरजेचं आहे. समजून घ्या या गोष्टी. खूप डीप मीनिंग आहे. आणि असं कोणीच समजू नका की मी सांगते किंवा काहीतरी चर्च करतं आणि तुम्ही ते करावं म्हणून तुम्हाला कन्व्हिन्स करत आहे. तुम्हाला कन्व्हिन्स कोणालाच मी करत नाही आणि मला करायची गरज पण नाही. जर देवाचा पवित्र आत्मा त्याचं वचन तुमच्याशी बोलत असेल तर स्वतःला समजून घ्या या गोष्टी. समजत आहे या गोष्टी आणि उत्तम आहे असं म्हटलेलं आहे. आता निवड प्रत्येकाची आपल्याकडे. जर त्याच्या वचनात एवढा, आणि रोम करारपत्र जुन्या करारात आहे का हे पण मला सांगा. ज्या ठिकाणात आज्ञांबद्दल हा उल्लेख केलाय, ज्यांना जुन्या कराराचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी रोम करारपत्र नवीन करारात आहे. आणि काही लोक आहेत त्यांना जुना करार आणि नवीन करार दोन्हीचा प्रॉब्लेम असतो. त्यांना बायबलच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना अधिक प्रिय असतात. ते कुठल्या आत्म्याने चालवले जातात हे ओळखून घ्या. त्यांच्या नादी लागून स्वतःचं पतन करून घ्यायचं का देवाच्या सत्य वचनाच्या आणि आज्ञांच्या मागे जाऊन स्वतःला सिद्ध करायचा, हा प्रत्येकाचा आपला आपला निर्णय. त्याबद्दल मला काही बोलणं नाही कोणालाच. पवित्र आत्म्याप्रमाणे चालणे हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. देवाने ज्या आज्ञा नेमून दिलेल्या आहेत ह्या आपल्यासाठी जीवन अशा आहे. आणि म्हणूनच मी संत पावलाप्रमाणे सांगेल, आपल्या मंडळीच्या द्वारे जे शिकवणं होतं ते करिंथकरास पहिले पत्र याचा 2रा अध्याय. आणि आय थिंक मराठी बायबलमध्ये 4 आणि 5, हो मराठी बायबलमध्ये 4 आणि 5 आहेत वचन. त्या ठिकाणात सांगितल्याप्रमाणे तुमचा विश्वास मनुष्यांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य यांची निर्देशक होती. आपल्या चर्चच्या द्वारे, आपल्या मंडळीच्या द्वारे
मनुष्यांच्या बुद्धिमत्तेवरती आणि जगात ज्या गोष्टी चाललेल्या आहेत ह्याच्यावरती उभारलेल्या कुठल्याही गोष्टी आपण शिकवत नाही. आणि म्हणून आपण लोकांचं मन वळावं अशा प्रकारचे किंवा ज्ञानाचे, लोकांना फार भारी वाटेल असे शब्द आपण सांगत नाही. तर पवित्र आत्मा आणि देवाच्या वचनाचं सामर्थ्य याचा योग्य असा जे आहे मिसळ करून त्याचा योग्य असा संयोग घेऊन देवाच्या वचनाच्या वरती आधारित आपण सर्व गोष्टी करत आहोत. आणि आपण सर्व गोष्टी त्याद्वारे लोकांना शिकवण्याचा, त्याद्वारे लोकांमध्ये आपण एक चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहोत. या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जे लोक जुना करार पाळत नाहीत आणि फक्त नवीन करार पाळतात त्यांच्यासाठी अजून एक गोष्ट मी सांगेन. जर तुम्हाला सण आणि शाबात आणि या गोष्टी पटत नाही तर प्रभू भोजन पण घेऊ नका. कारण त्याची स्थापना कुठं झाली? वलांडण सणाच्या वेळेसच झाली होती. येशू ख्रिस्तानी पण स्वतः वलांडणाच्या भोजनाच्या वेळेस शेवटलं भोजन घेतलं शिष्यांबरोबर आणि मग त्यावेळेस त्यांनी भाकर मोडली आणि शिष्यांना दिली होती. येशू ख्रिस्त सुद्धा त्या सर्व गोष्टी पाळत होता. ते तर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. प्रेषित पाहत होते सर्व गोष्टी. मग आपण प्रभू भोजन सुद्धा घेऊ नये कारण ते जुन्या करारात त्याची स्थापना झालेली आहे. मला ज्या गोष्टी पाहिजेत तशा अर्धवट गोष्टी ज्या घेतात त्यांच्याबद्दल दुःख वाटतं. परंतु तरी देखील आपण बालबुद्धीचे व्हायचं नाही तर आपण आत्मिकरित्या प्रौढत्वापर्यंत आपल्याला जाण्याचा प्रयत्न करणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. या युगाच्या दैवतांनी अनेक लोकांची मनं आंधळी केलेली आहे. युगाची दैवत म्हणजे काय? जगामध्ये मनुष्यांच्या बुद्धिमत्तेवरती आधारलेलं, त्याच्यावर उभारलेलं जे शिक्षण आहे ती सुद्धा एक प्रकारे जगाची दैवतच आहेत प्रियांनो. जे शिक्षण देवाच्या वचनावर आधारित नाही ते शिक्षण जे आहे ते सुद्धा लोकांची आध्यात्मिक जे मन आहे ती आंधळी करतात. ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. जर आपण करीन करास दुसरे पत्र पाहिलं त्याचा 10वा अध्याय जर आपण पाहिला त्याचं 5वं जे वचन आहे ते फार महत्त्वाचं आहे. 5वं आणि 6वं नवीन करार आहे. करीन करास दुसरे पत्र संत पाऊल बोलत आहे. जुन्या करारातली जास्त वचनच नाही घेतली. 5वं आणि 6वं वचन. तर्कवितर्क व देव विषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे म्हणजे आजचा जो आपला शब्द वचन आहे त्याच्यानुसार ख्रिस्तापुढे म्हणजे देवाच्या वचनापुढे आपल्याला मान झुकवायची आहे, मान वाकविण्यास लावतो. आणि तुम्ही आज्ञा पालनात, नवीन कराराच्या पालनात म्हटलेलं आहे. आय होप सगळ्यांच्या बायबलमध्ये आज्ञा पालनात असा शब्द आहे. पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करावयास आम्ही सिद्ध आहोत. आज्ञा पालनामध्ये आपल्याला पूर्ण व्हायचं आहे. हे मी नाही बोलत, संत पाऊल बोलत आहे. नवीन करारामध्ये करिंथीतल्या मंडळींना ही गोष्ट समजून घ्या. खूप उदाहरणं आहेत, खूप वचनं आहेत, परंतु आपण कुठल्या गोष्टींचा स्वीकार करतो हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. काही लोक गलती करास पत्र आणि त्याच्यातले काही जे गोष्ट आहेत तेवढेच घेतात आणि ते पण अर्धवट ज्ञान आहे त्यांचं आणि त्याच्यानुसार नियमशास्त्र या गोष्टींच्या मागे लागतात. नियमशास्त्र जे आहे ते समजून घेणं पण खूप गरजेचं आहे. जुन्या करारामध्ये 3 गोष्टी आहेत प्रामुख्याने.
एक म्हणजे देवाने दिलेल्या आज्ञा आहेत, त्या आज्ञा जर मोडल्या तर आपण काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी देवाने नियम लावून दिलेले आहेत. आणि तो नियम कशा पद्धतीने पूर्णत्वास आणायचा त्याचे विधी दिलेले आहेत. मी मागच्या वेळेस पण सांगितलं, पण आज काही लोक नवीन आहेत, मागच्या वेळेसचे नाही आहेत, दुसरे काही लोक आहेत, त्यांच्यासाठी मी परत सांगत आहे. आणि मला प्रश्न विचारणाऱ्यांपैकी पण काही लोक आहेत, ते मागच्या वेळेस नव्हते, म्हणून पण मी सांगत आहे परत. जुना करार जो आहे त्याच्यामध्ये ज्या आज्ञा दिलेल्या आहेत, आता आपण वचन वाचले आणि खूप वचन आहेत, आपण एका दिवसात अख्ख्या बायबलचे सगळे वचन घेऊ शकत नाही, आणि घेतले तर तुम्हाला पण ते जास्त ओव्हर होईल. म्हणून 1-2 वचन आहेत त्याच्यावरती आधी मनन करायला शिका हळूहळू. आज्ञा ज्या आहेत त्या आपल्याला जशाच्या तशा पाळायच्या आहेत, कारण आज्ञा देणारा देव आहे, म्हणून त्याच्यामध्ये बदल घडविण्याचा अधिकार मनुष्याला देण्यात आलेला नाही. जो मनुष्य त्याच्यामध्ये बदल घडवतो तो स्वतःवरती दंडाज्ञा ओढवून घेतो, हे देवाचं वचन सांगतं. आणि मागच्या वेळेस आपण प्रगटीकरणामधलं सुद्धा वचन वाचलं होतं की देवाच्या वचनामध्ये जो भर घालतो आणि जे काढून घेतो, हे दोन्ही पैकी जे आपण गोष्टी करल तर तो त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकातून काढून टाकल असं म्हटलेलं आहे देवाने. म्हणून त्या आज्ञा आपल्याला जशाच्या तशा पाळायच्या आहेत जुन्या करारात. आता नियम म्हणजे काय? उदाहरणार्थ जुन्या करारात समजा एखादी आज्ञा आहे, समजा व्यभिचार करू नको ही आज्ञा आहे, पण ती आज्ञा मोडली तर काय करायचा हा नियम देण्यात आला होता त्यांना. जसं की मोशेच्या द्वारे सांगितलं की जर का एखादा स्त्री आणि एखादा पुरुष या दोघांना जर तुम्ही व्यभिचार करताना पाहिलं तर त्यांनी व्यभिचार करू नको ही आज्ञा मोडली आहे, मग त्या दोघांना पकडावे आणि त्यांना वेशीच्या बाहेर न्यायचं आणि त्यांना दगडमार करण्यात यावा, हा देण्यात आलेला नियम आहे. परंतु आजच्या काळामध्ये नवीन जो करार आहे त्याच्यानुसार हे सर्व जे नियम आहे की एखादं पाप केल्यानंतर त्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी, पाप म्हणजे काय? आज्ञा मोडणं म्हणजे पाप. आदम हवेनी कुठलं पाप केलं होतं? आज्ञा मोडायचं. त्यांनी फळ खाल्लं हे पाप नाहीये, देवाने खाऊ नको सांगितलं होतं आणि त्यांनी खाल्लं. देवाने जे खाऊ नको म्हणून आज्ञा दिली होती त्यांना फळ, आणि त्यांनी ते फळ खाल्लं, त्यांनी आज्ञा मोडली, हे त्यांचं पाप होतं. कळत आहे ही गोष्ट? म्हणजे पाप काय आहे थोडक्यात? आज्ञा मोडणं. आता जुन्या करारानुसार त्या आज्ञा मोडल्यावरती प्रायश्चित्त काहीतरी होतं, कसलं तरी अर्पण होतं, काहीतरी शिक्षा होती. पण नवीन करारामध्ये आपण कृपेच्या अधीन असल्यामुळे देवाची कृपा आहे, आपल्या सर्वांचा जन्म ह्या युगात झालेला आहे की ते जितके नियम होते, जितके पशूंचं रक्त सांडण्यात होतं, त्या सर्व पशूंच्या ऐवजी आणि आपल्या सर्व पापांच्या ऐवजी एकच निर्दोष पशु जो आहे, जो देवाचा कोकरा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त, याचं रक्त एकदाच आता सांडण्यात आलं. म्हणून जे नियम दिलेले आहेत की इतक्या वर्षाचा असा पशु घे, तो नर असावा, तो बैल असावा का गोरा असावा का कोकरा असावा का मेंढरू असावं, हे सर्व गोष्टी आता नियम जे आहेत हे आपल्याला लागू होत नाही. तरी सुद्धा आपल्याला नियम माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्याद्वारे कळेल की माझ्या पापासाठी येशू ख्रिस्ताने कुठला नियम पूर्ण केलेला आहे. नसले माहिती तरी सोडून टाका, आपल्याला ते नियम पाळण्याची गरज नाही, कारण नियम जे आहे हे येशू ख्रिस्तामध्ये पूर्णत्वास गेलेले आहेत ऑलरेडी. तो निर्दोष कोकरा जो आहे तो सर्व पापांसाठी एकदाच वधण्यात आलाय. म्हणून आज आपल्याला वारंवार थोडंसं पाप केलं की जाऊन कोकरा आणि काही पक्षी आणि प्राणी यांचं अर्पण करायची गरज नाही. आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त पुरेसा आहे. आणि नियम जे आहेत ते नियम म्हणजे काय होते, विधी म्हणजे काय होते की हे नियम कसा पूर्ण करावा ते. म्हणजे आपण मागच्या वेळेस जे वाचलं होतं, समजा वलांडनाच्या वेळेस आपण वाचलं होतं निर्गम 12 मधून, काढू नका आता, की
तो 10व्या दिवशी आणावा, तो नर असावा, तो निर्दोष असावा, त्याच्या ठायी शारीरिक व्यंग नसावं, आणि मग तो तुम्ही 4 दिवस ऑब्झर्व करावा, 10 ते 14वा दिवस. मग 14व्या दिवशी तुम्ही त्याचं अर्पण करावं. ते कशा पद्धतीने करावं, त्याचं जे रक्त आहे ते कुठं कुठं लावायचं, एजोप झाडाचं पाला घ्यायचा, मग ते रक्तात त्या बुचकळायचं ते, आणि मग ते रक्त द्वारबाहीला लावा, कपाळपट्टीला लावा, आणि मग तो जो कोकरा आहे जो वधलेला, तो विस्तवावरती तुम्ही भाजावा, तो शिजवू नये. ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या नियम पूर्ण कसा करायचा, म्हणजे ते विधी होते. आपल्याला नियमच पूर्ण करायची गरज नाही, कारण येशू ख्रिस्तात पूर्णत्वास आले म्हणून आपण विधी देखील पूर्ण करत नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या द्वारे प्रत्येक पापाचा प्रत्येक नियम आणि तो नियम पूर्ण करण्याचा प्रत्येक विधी पूर्णत्वास आलेला आहे. हा फार मोठा आणि खोल असा अभ्यासाचा विषय आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल, इच्छा असेल, तुम्ही जरूर त्याचा अभ्यास करू शकता. जुन्या करारामध्ये जा, एक आज्ञा घ्या कुठली तरी, ती आज्ञा जर मोडली तर काय करावं लागतं, त्याचा नियम बघा, आणि तो नियम पूर्ण करण्यासाठीचा विधी बघा. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तो नियम आणि विधी दोन्हीही पवित्र शास्त्रात नमूद केल्याप्रमाणेच, जुन्या करारात नमूद केल्याप्रमाणे 100% पूर्णत्वास आलेला आहे. म्हणून आजच्या काळामध्ये आपल्याला जुन्या करारात आपल्याला तो पाळायचा आहे. जुन्या कराराशिवाय नवीन करार नाही, पण आपल्याला नियम आणि विधी पाळायचे नाही. अर्पण आणि ते कुठल्या पद्धतीने करायचे हे आपल्याला करण्याची गरज नाही, कारण ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्णत्वास आलेलं आहे. आपल्याला फक्त देवाच्या आज्ञा पाळायच्या आहेत, ज्या जुन्या नवीन संपूर्ण करारात आहेत. इस्रायलांपेक्षा आपण जे आत्मिक इस्रायल आहे, आपल्यावर जास्त कृपा झाली, म्हणून आपल्याला फक्त आज्ञा पाळायच्या आहेत. त्यांना आज्ञा, नियम आणि विधी तिन्ही पाळावे लागत होते. आपल्याला फक्त आज्ञा पाळायच्या आहे. येशू ख्रिस्ताने सुद्धा म्हटलं, मी नियमशास्त्र रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलो आहे. का म्हटलं त्यांनी तसं? की त्यांनी तेच सांगितलं की मी जुना करार रद्द म्हणजे कॅन्सल करायला नाही आलोय, तो कॅन्सल नाही होत कधीच, परंतु त्याच्यामधले जे नियम आहे ते माझ्या जीवनाच्या द्वारे माझ्या स्वतःचं अर्पण करून मी पूर्ण करावयास आलेला. प्रत्येक पापाच्या क्षमेसाठी मी स्वतःचं अर्पण करत आहे. जगात आता कोणत्याही व्यक्तीने कुठलंही पाप केलं आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्तावरती आणि त्याच्या पवित्र रक्तावरती विश्वास ठेवला आणि खरा पश्चाताप केला, तर प्रभू येशू जुख्रिस्ताचं अर्पण हे देवासमोर मान्य होतं, आणि कारण ते परमपवित्र परिपूर्ण असं अर्पण आहे आणि आपल्या त्या पापांची क्षमा होती. जुन्या करारात आणि नवीन करारात दोन्हीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ही कधीच विसरू नका, कधीच विसरू नका. कायम लक्षात ठेवा, पापांची क्षमा जी आहे ही रक्त सांडण्याद्वारेच आहे, जुन्या करारात पण आणि नवीन करारात पण. फरक काय आहे? जुन्या करारात पशूंचं रक्त आहे आणि नवीन करारात प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. समजत आहे ही गोष्ट तुम्हाला? नवीन करारात सुद्धा आपल्या पापांची क्षमा जी आहे ही रक्त सांडण्याद्वारेच होत आहे, परंतु नवीन करारात आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त सांडण्यात आलेलं आहे. आपण या ठिकाणात थांबूयात. मला वाटतं आजच्या दिवशी एवढं पुरेसं आहे मनन करण्यासाठी. जरा जास्त झालेलं आहे का मला माहिती नाही. जर काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. सर्वात प्रथम आजच्या वचनावरती जर काही प्रश्न असतील, काही समजलं नसेल, कुठल्या वचनाचं मीनिंग, अर्थ, संदर्भ काही कळाला नसेल तर तुम्ही विचारू शकता. आणि जर आजच्या वचनाचं काही नसेल तर मग आपण आठवड्यात अनेक लोकांनी काही प्रश्न विचारले होते, आपण त्याच्याकडे वळणार आहोत. आज आपण रोम करासपत्रापर्यंतच पाहिलेलं आहे. पुढच्या वेळेस आपण त्याच्या पुढचे सुद्धा पाहणार आहोत की जे नियमशास्त्र आहे, जे जुना करार आहे, जो देवाचं वचन आहे, तो आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे अनेक पत्रांमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामधून आपण पाहणार आहोतच.
मला 2 मिनिटाचा फक्त ब्रेक द्या, मला पाणी प्यायचं, माझं संपलंय पाणी. पाणी घेऊन येते. तोपर्यंत तुम्हाला काही प्रश्न असतील तर तोपर्यंत तुम्ही काढून ठेवा.